नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुनेत्रा पवार यांची तातडीने गटनेतेपदी निवड आणि उपमुख्यमंत्री पदावर शपथविधी हा निर्णय एनसीपीच्या कोर टीमनेच घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत काही जण मुद्दाम चर्चा पसरवत असल्याने त्या पार्श्वभूमीवरच ही प्रक्रिया वेगाने राबवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. एनसीपी कोर टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर शपथविधी करण्याची भूमिका ठरवण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासोबतच एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची भूमिका प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मांडल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ पवार यांचा दावा असल्याची चर्चा सुरू आहे. पार्थ पवार यांनी पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केल्याचं सांगितलं जात असून त्यांना राज्यसभेची संधी मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.